देशाला द्यावी मार्ग वाकडा धरू नका. भारत भूची लेकरे आपण जाती जातीमध्ये फुटू नको. भारत भूची लेकरे आपण धर्माधर्मामध्ये फुटू नको. भारत भूची लेकरे आपण भाषेमध्ये फुटू नको. भारत भूची लेकरे आपण प्रांतामध्ये फुटू नको. स्वातंत्र्याची आण आम्हाला तुकडे तुकडे करू नको. भारत भूची लेकरे आपण मार्ग वाकडा धरू नको. पण आम्हाला हे सांगणारे तुम्ही कोण? कोण्या गावचे? हमको हमारी भाषा में समजाओ. तुला मराठी येत नाही? आम्हाला ते बंगाली येते. मने गुजराती आवडे. हमें उर्दू आती है. अरे बस बस, असेच आपले प्रांत स्वातंत्र्य सैनिक प्रांत धरून स्वातंत्र्य सैनिक फक्त आपल्या राज्यासाठी आणि भागासाठी लढले असते तर भारत देश स्वातंत्र्य झाला असता का? सावरकरांनी फक्त महाराष्ट्र बघितला असता, गांधीजींनी गुजरात, बोसांनी बंगाल, भगतसिंहांनी पंजाब, तर भारत देश स्वतंत्र झाला असता का? तुम्हाला देश हवा आहे का देशाचे तुकडे? तेव्हा तुम्ही असता तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. सुदैवाने तेव्हा देशाला बांधून ठेवलं होतं एका मंत्र्याने. काळोख्या रात्री गणेश खिंडीच्या आवारात सुनसान सडकेवर 3 भावंडे पिस्तुले आणि तलवारी घेऊन बसले, दगात धरून बसले. तिघही करणी मुलं, तिघांची लग्न झाले, दोघांना तर मूल बाळ पण आहेत. पण आज मूल बायकांना सोडून ते त्या सुनसान सडकेवर गोंधे आणारे शब्दाचे जीवाचे कान करून वाट बघतायत. कारण मरणाला अगदी खेटून का? कारण याच तो मंत्र. अलीपरकोटीच्या आवारात फिरते एक कोवळ मूल विकलांग, उजवा हात जन्मापासून निर्जीव, त्या हाताने साधी टाचणीही उचलू शकत नाही. पण आज त्याच हाताला वजनदार वस्तू बांधली आहे त्याने. पिस्तूल का? कारण तोच मंत्र. लंडनच्या एका सभागृहात सर्वांसमोर एका बड्या इंग्रज ऑफिसरला गोळी घालून एक तरुण शांत उभा होता. पोलिसांनी हात लावताच म्हणाला, डोंट टच मी. माझ्या कोटाची स्त्री बिघडेल. कुठून आणली? मदनलाल धिंगरांनी ही सहजता त्या मंत्रातून. बंगालात फासावर लटकण्याआधी एक मुलगा आपल्या आईला म्हणतो, एकदाच परवानगी दे आई. हा असा जातो मी फिरून येतो. हसत हसत चढेल मी फासावर, सारं जग बघत राहील. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या पोटी जन्म घेईन. आणि आई, जर तुम्हाला ओळखू शकले नाही तर माझ्या गळ्याकडे पहा, तुला फाशीचा वर्ण दिसेल. तेव्हा ओळख, मी तुझा खुदिराम आहे. कुठे कमावलं त्यांनी वाघाचं काळी? त्या मंत्रातून. हा मंत्र तेव्हाही आपल्याला बांधून ठेवत होता आणि आजही. कोणता आहे हा मंत्र? हा मंत्र आहे बंकिमचंद्रजी यांच्या लेखणीतून आलेला. कोणत्याही धर्माला नाही तर भारत मातेला वंदन करणारा वंदे मातरम. हो, पण तो अर्धाच. मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवलं जात नाही? त्यात नद्यांची डोंगरांची नावे आहेत. हो, आणि आम्ही त्यांना वंदन करत नाही. आपण आईच्या पाया पडताना फक्त तिच्या डोक्याच्याच पाया पडतो का? तिच्या अस्तित्वाच्या पाया पडतो ना. तसेच हा मंत्र भारत मातेचे अस्तित्व मानतो. बंकिमजी म्हणतात, सुजला सुफला मलेज शीतला. आपल्या भूमीवर नद्या वाहतात, शेती हिरवीगार होतात. शस्य श्यामला मातरम. शेत हिरवीगार पिकांनी डवरलेली अशी आहे आपली आई. वंदे मातरम. शुभ्र जोशीना पुलकित यामिनी, चांदण्यांनी भरलेला आनंदाने नहारलेली रात्र. फुल्ल कुसुमित दुर्मधन शोभनिम, झाड पान फुलांनी सजलेली धरती, अशा भूमीला प्रणाम. वंदे मातरम. सुहासिनी सुंदर भाषिनी. ही आई नेहमी हसतमुख आहे आणि गोड बोलते. सुखदम वरदम मातरम. ती सुख देते, आशीर्वाद देते. वंदे मातरम. पण पुढच्या वेळी सप्तकोटी कनठ कलकल निनाद करावे, द्विसप्तकोटी भुर्जे दृप्त खरकरवाले. अबलाकेन माहित बले, बहुबल धारिणी नमामि तादिनी, रिपुल वारिणी मातरम. तेव्हा असलेल्या 7 कोटी जनतेच्या मुखातून येणारा हा मंत्र आणि 14 कोटी हातात असणारे शस्त्र असताना कोणात हिंमत आहे आमच्या आईला आपल्या म्हणायची? मातरम वंदे. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही प्राण, तुम्ही वृत्ती, तुम्ही मर्म. तुम ही प्राण शरीर, बहुते तुम्ही मा शक्ती. हृदय तुम्ही मा भक्ती. तमराई प्रतिमा, गडी मंदिरे मंदिरे. हे भारत माते, तू विद्या आहेस, तूच धर्म आहेस, प्राणही तूच आहेस आणि शरीरही तुझीच मूर्ती प्रत्येक मंदिरात आहे माते. वंदे मातरम. तोमयी दुर्गा दशप्रहन धारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी. नमामि त्वाम नमामि कमलाम, अमला अतुलाम सुजला सुफलाम. मातरम. तूच दुर्गा, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती, तूच चराचरात आहेस. वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. हा संपूर्ण भारत एक संघ ठेवणारा मंत्र हा निवड मंत्र नाही तर आजच्या काळाची गरज आहे. देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आपलं वैविध्य जपून विविधतेत एकदा दाखवण्यासाठी या. आपण सारे हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया. वंदे मातरम.